अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये विशेष सर्वजण महादेवाची सेवा उपासना पूजा करत असतो. आणि ज्याप्रमाणे महादेवाला जल अर्पण केलेलं, एखादं बेलपत्री अर्पण केलेलं आवडतं ना, त्याचप्रमाणे महादेवाची स्तुती केलेली सुद्धा खूप आवडत असते, खूप आवडत असते. तर महादेवाची स्तुती बरं कशी करायची? आपण सर्वजण महादेवाची पूजा करतो, सेवा करतो, महादेवाची प्रार्थना करतो, महादेवाचे मंत्र स्तोत्र पठण करतो. पण महादेवाची स्तुती रावणाने केली होती, तेही आपल्या आईसाठी साक्षात महादेव आणून त्यांची पूजा करून घेण्यासाठी. कारण महादेवाची जी आई होती, ती आई महादेवाची दररोज पूजा करायची, तर ते वाळूचा शिवलिंग बनून, मातीचा शिवलिंग बनून. मग त्यावेळेला रावणाला अहंकार आला, की रावण म्हटलं, तू एवढ्या मोठ्या म्हणजे एवढ्या चांगल्या मुलाची आई आहेस, म्हणजे रावण हा शिवभक्त होता, तर तर तू कशी ही पूजा करू शकते? मी तुझ्या समोर साक्षात महादेव आणून उभा करेन, असं म्हणून ते कैलास पर्वताकडे रवाना झाले. कैलास पर्वताकडे रवाना झाल्याच्या नंतर कैलास पर्वताच्या खाली उभं टाकून त्यांनी ही महादेवाची स्तुती केली होती. बघा, आपल्या 10 मुख, आपल्या सर्वांना एकच मुख आहे, पण रावणाकडे 10 मुख होते. त्यांनी 10 मुख प्रगट केले, म्हणजे ज्यावेळेला वेळ आली ना तेव्हा ते असे प्रगट करायचे. त्यांनी ते 10 मुख खाणे आणि आपल्या अंगातले, आता आपल्या अंगामध्ये आता ह्या छोट्या छोट्या नसा वगैरे बोटाच्या मध्ये जे आहेत ना, आपल्या शिरा आहेत छोट्या छोट्या, ह्या सर्व काढून त्याचं वादन करत त्यांनी महादेवाची स्तुती केली. आणि त्यावेळेला भोळा शंकर आपला साधं जल अर्पण केलं, एखादं पान अर्पण केलं, तर प्रसन्न होणारा आपला महादेव. आणि त्यांनी तर साक्षात महादेवाच्या समोर एवढं काही स्वतःच्या शरीराच्या भाग बाहेर काढून ते वादन करत त्या 10 मुखाद्वारे ज्यावेळेला महादेवाची स्तुती केली ना, त्यावेळेला महादेव त्याला प्रगट झाले रावणाला आणि म्हणाले, आता महादेवाला तुम्ही कोणीही असा, महादेवाची जर पूजा सेवा उपासना केली ना, राक्षस प्रवृत्तीचा जरी असला तरीही महादेव प्रसन्न होत असतात. फक्त महादेवाची सेवा उपासना आणि एखादी स्तुती करायला महादेवाला खूप असं आवडत असतं. मग त्यावेळेला त्याने ती स्तुती केली, महादेव प्रगट झाले. म्हणे, बोल म्हणे, तुला काय हवं आहे? तर तो म्हणे की माझी आई पूजा करते महादेवाची वाळूचा बनून, मला तुम्हाला न्यायचं आहे. माझी आई तुमची साक्षात पूजा करेन. महादेव म्हणजे काहीच हरकत नाही, चल म्हणले, मी तुझ्या सोबत येतो. म्हणजे महादेवाने जे आपला आत्मलिंग, आता आत्मलिंग काढून, आता महादेवाचं स्वरूप हे लिंगात असतं, म्हणून तर आपण महादेवाची पूजा कधी मूर्तीत करतो का? आपण सर्वजण महादेवाची पूजा, आपल्याकडे लिंग असतं बघा. आता माझ्याकडे आहे इथे देवघरामध्ये एक लिंग पितळाचा. आपल्या तुळशीजवळ सुद्धा आपल्याकडे पाषाणाचा लिंग असतो. आणि बरेच जे पाषाणाचीच लिंग आहेत, सर्व जे ज्योतिर्लिंग आहेत ते. आणि त्याचप्रमाणे महादेवाने त्यांना काढून तो काय दिला? आत्मलिंग काढून दिला. आता महादेवाचा आत्मलिंग आणि साक्षात महादेव रावणाला दिल्याच्या नंतर हे पार्वती मातेने बघितलं आणि त्यांनी धावा केला श्री नारायणाला. आणि श्री नारायणांना म्हटले की बघा, आपले महादेव प्रसन्न होऊन या भक्ताला देतात, पण हा असा भक्त आहे, याचा दुरुपयोग करून घेईल. कारण महादेव या आत्मलिंगाची पूजा जर कंटिन्यू 1 वर्षभर झाली, 6 महिने झाली, तर त्याला जे पाहिजे ते मिळत असतं. आणि याचा दुरुपयोग हा राक्षसी प्रवृत्तीचा रावण असल्या कारणाने करून घेईल. मग आता कसं थांबवायचं त्याला? आणि महादेवानं फक्त त्यांना सांगितलं की तू हे लिंग कुठेही ठेवायचा नाही, जिथे हा लिंग ठेवशील तिथे काय होईल, मी त्याच ठिकाणी स्थायिक राहील. मग असं हो म्हटला रावण आणि तो लिंग घेऊन निघाला. म्हणजे त्याची जी लंका होती, जी आता श्रीलंका आपण त्याला म्हणतो, त्या लंकेच्या जवळ गेला. जवळ जाण्याच्या अगोदरच त्या समुद्राच्या अलीकड तो त्रिकाल संध्या करत होता. रावण त्रिकाल संध्या करत असल्या कारणाने रावणाला त्रिकाल संध्या करण्याची वेळ झाली. नारद मुनी त्याला भेटले आणि म्हणाले, अरे आता तर त्रिकाल संध्याची वेळ झालेली आहे, तुला नाही का करायची? आता त्रिकाल संध्या करायची म्हणल्यानं स्नान करून नंतरच ती पूजा करत असतात. मग याला वाटलं, माझ्याजवळ तर आत्मलिंग आहे महादेवाचा, मग या महादेवाचीच पूजा सेवा मी त्रिकाल संध्या करून का करू नये, आंघोळ करून? म्हणून त्यांनी आता असं ठरवलं की आता खाली तर ठेवायचं नाही, कोणी मला दिसेल का? आणि तेवढ्यामध्ये जे आपले गणपती बाप्पा आहे, ते गुरख्याचे रूप घेऊन तिथे आले आणि ते आपल्या गायी चारत होते. त्यावेळेला ते रामन त्यांना म्हटले, बाबा मी स्नान संध्या करून येईपर्यंत तू काय कर, ही जी महादेवाचं लिंग आहे तुझ्या हातावर घेऊन उभं टाक
आणि मी लगेच येतो म्हणे 5 मिनिटामध्ये. तरी तो म्हटला की मला जड झालं तर मी खाली ठेवील, तुम्ही लवकर या, माझी गुरे इकडे इकडे तिकडे जातील माझ्या गाई. त्यावेळेला रावण हो म्हणला. पण रावण ज्या वेळेला त्रिकाल संध्या करायला गेला त्यावेळेला त्याची संध्या सोडच नव्हते, एवढा ध्यानात लीन झाला की त्याला यायला इकडं वेळ लागला. मग आता याला 3 हाका दिल्या, 3 हाक मारल्या की मी ठेवत आहे खाली, मी ठेवत आहे खाली, असं म्हणून त्या 3ही हाकेत रावण काही आला नाही. आणि त्यावेळेला सगळ्या देवाच्या साक्षीनं पुणे तर गणपती बाप्पाने गोकर्ण महाबळेश्वर आहे आपलं, तिथे आत्मलिंग महादेवाचं ठेवलेलं आहे. आणि ते आत्मलिंग रावण आल्याच्या नंतर खूप रागावले, चिडले, त्यांना माहित नव्हतं हे कोण आहे ते. आणि तर ते झाल्याच्या नंतर त्याला ओढायला बघले त्या आत्मलिंगाला. तर त्यावेळेला त्याचा असा कान म्हणजे असा कानासारखा, गाईच्या कानासारखा आकार झाला त्याला. म्हणजे त्यांना तिथून उचलून घेऊन जायचं होतं, पण एकदा स्थायिक झालेल्या देवाला कोण उठू शकतं. तर त्यामुळे तिथे तो कानाचा आकार झाला गाईच्या, म्हणून तो गोकर्ण महाबळेश्वर असं नाव पडलं. आता सांगण्याचा उद्देश तुम्हाला एवढी कथा म्हणजे महादेव शिवस्तुतीनं किती प्रसन्न होतात. आणि शिवस्तुती महादेव प्रसन्न होतात त्यावेळेला महादेवानं स्वतःचं आत्मलिंग सुद्धा काढून दिलं होतं. तर आपण जर शिवाची स्तुती दररोज करत असलो तर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण नाही होणार का? महादेव नक्कीच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. जर श्रद्धेतून, भक्तीतून, आपल्या मनातून आपण जर ही शिवस्तुती करायला लागलो तर. आता ही शिवस्तुती बघा, शिवलीला अमृत या 11व्या अध्यायाच्या पाठीमागे ही शिवस्तुती आहे. कैलास राणा शिवचंद्र मौळी कारण्य सिंधू भोदुक हरी तुझविन शंभू कोण मदतारी. रवींद्र रावणाल पूर्ण भाळी सौतेज नेत्री तिमोग जाळी. ब्रह्मांड दिसा मंदांग तारी तुझविन शंभू कोण मदतारी. तुझविन शंभू कोण मदतारी. अशा ज्या ओव्या आहेत त्या एवढ्या, ह्या ओव्या जर आपण दररोज म्हणल्या म्हणजे आता हे किती ओव्याची शिवस्तुती आहे बघा. तर ही शिवस्तुती फक्त 31 ओव्यांची ही शिवस्तुती आहे. तर ही शिवस्तुती जर दररोज आपल्याला म्हणायला फक्त 5 मिनिटं लागणार. आणि ही 5 मिनिटाची महादेवाची शिवस्तुती ही सेवा आपल्याला सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार. कारण रावणाने स्तुतीच केली होती महादेवाची. बघा, जेवढी पूजेनं महादेव संतुष्ट होतात ना, तेवढंच महादेवाची स्तुती केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात. म्हणून या महिन्यामध्ये तर महादेव अधिक प्रसन्न असतात, आपल्याकडून बऱ्याच सेवा झालेल्या असतात. कारण हा महिनाच आपण महादेवाचा महिना म्हणत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये जर आपण ही शिवस्तुती म्हणली दररोज एक वेळा कधीही, तरी आपल्यावर महादेव प्रसन्न राहतील आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होतील. तुझविन शंभू कोण मदतारी. काही संकट असेल, काही विघ्न असेल, कुठली समस्या असेल, कुठला इच्छा पूर्ण होण्याची राहिलेली असेल, मनोकामना पूर्ण होण्याची राहिलेली असेल, तर मनातून श्रद्धेतून ही जर आपण शिवस्तुती केली महादेवाची तर खरंच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर महादेवाला आवडणार ही शिवस्तुती अवश्य आपण करूया. श्रावण महिन्यात जमेल तितके दिवस करा, नाही जमलं दर सोमवारी करा. आतापासून दररोज जमलं दररोज करा. तुम्हाला असं वाटलं की श्रावण महिना झाल्याच्या नंतर एक वर्षभर कधीही 360 दिवस सुद्धा 65 दिवस सुद्धा आपण ही शिवस्तुती करू शकतो. कारण महादेवाची पूजा आराधना जसं आपण दररोज करतो तशीच ही शिवस्तुती करायला हरकत नाही. तर सांगण्याचा व्हिडिओ वाढत गेला, आपला मोठा झाला, कारण आपण ती कथा सांगितली रावणाची. आणि कारण शिवस्तुतीचं महत्व हे आपल्याला समजायलाच पाहिजे होतं, म्हणून ती कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर खरंच व्हिडिओ मोठा झालेला आहे, माफ करा. पण आता आपल्याला एवढं सांगणं गरजेचंच होतं, कारण एकदा जर ती कथा सांगायला सुरुवात झाली तर आपल्याला शेवटपर्यंत सांगावंच लागते. त्यामुळे मी तुम्हाला ती कथा तुमच्या समोर शेअर केली. कारण ही कथा आपल्या शिवलीला अमृत मध्ये आहे, ही कथा आपल्या गुरुचरित्र ग्रंथात आहे ही कथा. आणि खरंच या कथेचं महत्व एवढं आहे, म्हणजे या स्तुतीचं महत्व एवढं आहे. तर ही स्तुती आपल्याला करायची आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या श्री आणि महादेवांच्या चरणी अर्पण करूया. आणि आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ.